बच्चू कडूंनी केंद्रातील सत्तेबाबत मोठा दावा केलेला आहे। केंद्रात मोठ्या घडामोडी घडतील असा दावा बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलेला आहे। शरद पवार उद्धव ठाकरे पुन्हा भाजप सोबत जाणार असा मोठा दावा जो आहे तो बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलेला आहे। शरद पवार उद्धव ठाकरे केंद्रातील सत्तेत दिसतील। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची गरज भाजपसाठी संपली असल्याचं देखील कडू म्हणालेत। नितीश कुमार आणि चंद्राबाबू झे त्यांची बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय। संजय राऊत यांची विधानं गेल्या काही दिवसांपासून बदललेली आहेत असं वक्तव्य देखील बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलंय। तर बच्चू कडू यांनी हा मोठा दावा केलेला आहे। केंद्रामध्ये मोठ्या घडामोडी घडतील असा मोठा दावा जो आहे तो बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलेला आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार असा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय। शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रातील सत्तेत दिसतील असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय। केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे। त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे। त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही। त्यावेळी अजितदादांचं शिंदे साहेबांचं गरज सर्व वैद्य मरो गरजच काय। बच्चू कडूंनी स्वतःविषयी बोलावं, त्यांच्या राजकारणाविषयी बोलावं। पवार साहेब कुठे, उद्धव ठाकरे साहेब कुठे, जरा लेवलला बोललं पाहिजे सगळ्यांनी। तर या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश तपासे जोडले गेलेले आहेत। महेश तपासे जी, बच्चू कडू यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। लवकरच केंद्रामध्ये मोठ्या घडामोडी घडतील आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भाजपसोबत दिसतील असं त्यांचं म्हणणं आहे। साहेबांची भूमिका प्रत्येक निवडणुकीला बदलत राहिलेली आहे। मागे आम्ही सरकारमध्ये असताना वेगळी होती, 14 मध्ये लोकसभेच्या इलेक्शनला वेगळी झाली, विधानसभेच्या निवडणुकीला परत वेगळी झाली। त्याच्यामुळे आता हे वक्तव्य केले सेन्सेशन निर्माण करण्यासाठी केलेलं आहे। लगेच गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही आहे त्याच्यामध्ये। पवार साहेब आणि उद्धव ठाकरे दोघंही समदुखी आहे। भारतीय जनता पार्टीने आमच्या दोघांचे पक्ष फोडलेले आहेत। आमच्या नेत्यांच्या बद्दल उलटसुलट त्यांनी वक्तव्य केलेली आहेत आणि काही कारण नाही। आम्ही विरोधी पक्षामध्ये सुखी आहोत, सुखरूप आहोत। महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी, महाराष्ट्राच्या सामान्य माणसासाठी काम करण्यासाठी विरोधी पक्षांवर बसून आम्ही सरकारला घेरण्याचं काम करतोय। महेशजी, बच्चू कडू यांनी हा दावा करताना एक दाखला जो दिलेला आहे तो म्हणजे संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून जी वक्तव्य करतायत त्या वक्तव्य काहीशी बदललेली त्यांना दिसतात आणि म्हणून ते असं दावा करतात की येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिल्लीमधील केंद्रात दिसतील। बच्चू कडूंचं वक्तव्य ऐकलं ते कदाचित 3 वेळा ते वापरले। इफ्स अँड बट्सचं राजकारण होत असतं ना। तुमच्याकडे एखादी ठोस माहिती असेल तर करणारच असं म्हटलं पाहिजे। कदाचित म्हटलं म्हणजे काय, सेन्सेशन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, कार्यकर्ते संभ्रमित करण्याचा प्रयत्न आहे, लोकांना महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। कदाचित अर्थ करणार मग आम्ही त्याला उत्तर देऊ ना। या वक्तव्याला काही अर्थ नाही। सेन्सेशनलिझम निर्माण करण्यासाठी केलेलं वक्तव्य आहे आणि मोदींच्या विरोधामध्ये आम्ही लोकसभा लढवली, त्यांनी आमच्या दोन्ही पार्ट्या पडल्या, आमचं अस्तित्वावर असलेलं सरकार त्याने घालवलं, आम्ही कशाला मोदींना मदत करू। नक्कीच महेशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।